नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन गड आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मान्सूनच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी, महत्त्वाची अपडेट, आनंदाची बातमी. तर शेतकरी बांधवांनो, आपण गेली काही दिवसापासून मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा पाहत आहोत. या व्हिडिओमध्ये आपण त्या संदर्भातच माहिती घेणार आहोत. मित्रांनो, स्कायमेट त्याचप्रमाणे IMDने वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सून हा महाराष्ट्रात वेळेआधी दाखल झाला, परंतु त्यानंतरची जी परिस्थिती उद्भवली त्या परिस्थितीनुसार जवळपास जून महिना पूर्ण कोरडा जाण्याची शक्यता ही आपण आपल्या चॅनलवर वर्तवली होती आणि ती कंडिशन जवळपास 18 तारखेपर्यंत ती कंडिशन कायम आपल्याला दिसत आहे. परंतु पुढील दिवसामध्ये म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये वातावरणात थोडासा बदल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे एल निनोसुद्धा हा सक्रिय झालेला आहे. प्रशांत महासागरामध्ये एल निनो हा सक्रिय झालेला आहे. त्याची तीव्रताही सध्या कमी आहे, परंतु पुढील येणाऱ्या काळामध्ये त्याची तीव्रता निश्चित अशी वाढत जाणार आहे आणि त्याचा निश्चितच परिणाम हा मान्सूनवर होणार आहे. आपण त्याचे परिणाम जून महिन्याच्या पूर्वार्धामध्ये पाहतच आलेलो आहोत. तर मित्रांनो, अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या समुद्रामध्ये मान्सूनचे ढग हे काही दिवसापासून म्हणजे 2 दिवसापासून सॅटेलाइट इमेजमध्ये गायब होताना आपल्याला दिसले होते. परंतु आता त्या वातावरणामध्ये चेंज होण्याची शक्यता आहे. पुढील 3 ते 4 दिवसामध्ये बंगालचा समुद्र आणि अरबी समुद्रामध्ये मान्सूनचे ढग हे पुन्हा तयार होताना आपल्याला दिसत आहे. त्याचप्रमाणे श्रीलंकेच्या खालच्या भागामध्ये इक्वेटरच्या वर अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रामध्ये कमी स्वरूपाचा तीव्र दाब काही वेळाकरता तयार होताना आपल्याला दिसत आहे. याचा अर्थ मान्सूनला थोडीशी चालना मिळण्याची शक्यता दिसत आहे. तर मित्रांनो, साधारणपणे किती तारखेला महाराष्ट्रात पाऊस असेल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, मान्सूनला अडथळा निर्माण करणारे बरेचसे घटक आहेत. WTO मान्सून कमजोर असल्या कारणामुळे WTO हा वरच्या थरावरून जाता तो खालच्या थरावरून जात असल्या कारणामुळे त्याचा असर म्हणून मान्सूनचे वारे हे वर्त भागात सरकताना आपल्याला दिसत नाही. त्याचप्रमाणे अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रामध्ये मान्सूनचे जे ढग आहे, ज्या प्रमाणात त्याची उपलब्धता हवी ती नसल्या कारणामुळे मान्सून हा बऱ्याचशा दिवसापासून तळ कोकणामध्ये रेंगाळलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे एल निनोची स्थिती निर्माण झाल्यामुळे सुद्धा त्याचा परिणाम म्हणून मान्सूनच्या वितरणात असमानता आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. काही भागामध्ये पाऊस झालेला आहे, तो पाऊस वादळी स्वरूपाचा आहे, कारण पश्चिमी विक्षोभ आणि मोसमी वारे याचा एकत्रित परिणाम म्हणून उत्तर भारतातील बहुतांश राज्यामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस झालेला आहे किंवा काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही भागामध्ये, पूर्व विदर्भातील काही भागामध्ये, त्याचप्रमाणे मराठवाड्यातील काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. परंतु तो पाऊस निश्चितच पेरणीसाठी पोषक नाही, कारण पेरणीकरता हे मुबलक 2 ते 3 दिवस कंटिन्यू पाऊस येणे आणि जमिनीत साधारणतः भरपूर ओल तयार होणे आवश्यक असते. परंतु त्या स्वरूपाचा पाऊस हा मागील काही दिवसामध्ये होताना आपल्याला दिसत नाही. मित्रांनो, येणाऱ्या साधारणपणे 21 तारखेपासून वातावरण पुन्हा बदलताना आपल्याला दिसत आहे. 21 जूनच्या दुपारनंतर महाराष्ट्रातील 2 ते 3 विभागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस, पेरणी योग्य पाऊस होण्याची शक्यता निर्माण होत आहे. 21 तारखेला महाराष्ट्रातील संपूर्ण कोकण किनारपट्टी, 21 जूनला महाराष्ट्रातील संपूर्ण कोकण किनारपट्टी, त्याचप्रमाणे सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस 21
जून रोजी होण्याची शक्यता आहे. म्हणजे महाराष्ट्रात साधारणपणे 21 तारखेपासून पुढील 3 ते 4 दिवस चांगल्या स्वरूपाचा पाऊस विविध विभागामध्ये म्हणजे 5 विभागामध्ये होण्याची शक्यता आहे. परंतु हा पाऊस सर्व भागात एक समान होण्याची शक्यता नाही. काही भागामध्ये तो पाऊस जास्त प्रमाणात असेल आणि काही भागामध्ये तो पाऊस कमी प्रमाणात सुद्धा राहू शकतो. आणि त्यामुळेच शेतकरी बांधवांनी धूळ पेरणी किंवा 21 तारखेला पाऊस येते म्हणून आधीच पेरणी करण्याचा प्रयत्न नक्कीच करू नका. आपल्या भागात सतत 2 दिवस पाऊस झाला आणि भरपूर ओल झाली तरच आपण पेरणीचा निर्णय घ्यायचा आहे. मित्रांनो, 21 जून रोजी महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील काही भागामध्ये सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि नांदेड या ठिकाणी हा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील वाशिम आणि यवतमाळच्या काही भागमध्ये 21 तारखेला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, महाराष्ट्रासोबतच 21 जून रोजी केरळ, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा या राज्यातसुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस मुबलक प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे ओडिसा, छत्तीसगड आणि पूर्वोत्तर राज्यातसुद्धा पावसाचे प्रमाण हे जास्त असणाऱ्या पूर्वोत्तर राज्यामध्ये हेवी रेनफॉल होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 22 जून रोजी या पावसाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. संपूर्ण म्हणजे 5 विभागामध्ये 22 जून रोजी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये तो कमी जास्त प्रमाणात असणार आहे, परंतु सार्वत्रिक पाऊस मात्र 22 जून रोजी दुपारनंतर होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश विभाग या सर्व विभागामध्ये 22 जून रोजी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याच महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यातसुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यातसुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस 22 जून रोजी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्वोत्तर राज्यातील संपूर्ण राज्यामध्ये येलो अलर्ट असणार आहे. या भागामध्ये जास्त प्रमाणात पावसाची ही व्याप्ती असण्याची शक्यता आहे. मित्रांनो, इथून पुढे जवळपास 23 जून आणि त्यानंतर 24 जून, 25 जून मध्ये 24 आणि 25 जूनमध्ये पावसाची प्रमाण हे थोडंसं कमी होण्याची शक्यता आहे आणि पुढे 2 ते 3 दिवसामध्ये पुन्हा अजून पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. मित्रांनो, जरी हा अंदाज आपण वर्तवला असला तरी आपल्या भागामध्ये सलग 2 दिवस पाऊस, जमिनी भरपूर ओल आणि वापसा आला असेल तरच पेरणीचा निर्णय घ्यायचा आहे. तर शेतकरी बांधवांनो, जर हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करून विचारत चला. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.